नमस्कार मित्रांनो, तर आजचा व्हिडिओ आहे भारतामधील नाही तर जगातील सगळ्यात श्रीमंत मंदिराचा. असं मंदिर जिथे सोन्याचं सिंहासन आहे, हिरेजडित मुकुट आहे आणि हजारो वर्षांचं रहस्य लपलेलं आहे. आज आपण जाणून घेणार आहोत पद्मनाभ स्वामी या मंदिराचा इतिहास, रहस्य, संपत्ती आणि त्यावरचा विश्वास. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी एक असं रहस्य आहे जे आजही कोणालाच उघड करता आलं नाही. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. तर साऊथ इंडिया सिरीजमधला आपला आजचा हा चौथा दिवस आहे आणि आज आपण आहोत केरळमध्ये. तर केरळमधल्या पद्मनाभन स्वामी टेम्पलमध्ये आपण आज आलो होतो. तर तिथे जाऊन आतमध्ये दर्शन घेतलं. श्री महाविष्णूंची खूप मोठी मूर्ती आहे जी 3 दरवाजामधून दर्शन घ्यावं लागतं. तर इथे जाण्यासाठी आपल्याला असा हा गेटअप करावा लागतो आणि मग दर्शन घ्यावं लागतं. तर चला. हे मंदिर आहे केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथे. हे मंदिर भगवान विष्णूंच्या पद्मनाभ रूपाला समर्पित आहे. इथे भगवान विष्णू अनंत नागावर झोपलेल्या अवस्थेत आहेत. उजव्या हाताखाली शिवलिंग आहे आणि पायाशी ब्रह्मदेव आहेत. असं अत्यंत दुर्मिळ दर्शन इथे पाहायला मिळतं. या मंदिराचा इतिहास 5000 वर्षापेक्षा जुना मानला जातो. पण सध्याची भव्य रचना 16व्या शतकात त्रावणकोर राजांनी बांधली. इथली सर्वात खास गोष्ट म्हणजे त्रावणकोर राजे हे स्वतःला राजा मानत नव्हते. ते स्वतःला भगवान पद्मनाभांचे सेवक मानत. त्यांची राज्य, संपत्ती, सत्ता सगळं काही देवाच्या नावावर होतं. हे मंदिर फार स्ट्रिक्ट आहे. इथे फक्त हिंदूंनाच प्रवेश आहे. प्रवेश करताना पारंपरिक पोशाख बंधनकारक आहे. म्हणजेच पुरुषांना धोतर आणि महिलांना साडी किंवा पारंपरिक ड्रेस असा पोशाख असल्याशिवाय मंदिरामध्ये एंट्री मिळत नाही. त्याशिवाय इथे फोटो, व्हिडिओ पूर्णपणे बंद आहे, कारण इथे भक्तीला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं. आता इथली सगळ्यात धक्कादायक गोष्ट आपण जाणून घेणार आहोत. या मंदिराखाली 6 गुप्त तिजोऱ्या आहेत. 2011 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने काही तिजोऱ्या उघडण्यात आल्या. त्यामध्ये खूप सारं धन सापडलं. त्यामध्ये होते सोन्याचे हार, हिरेजडित मुकुट, सोन्याची नाणी, हत्ती, सिंह, देवतांच्या सोन्याच्या मूर्ती, असं सगळं यामध्ये होतं. तर याची किंमत अंदाजे त्यावेळी 1 लाख कोटींपेक्षा जास्त होती. आणि आपण आता इथल्या सगळ्यात भयानक आणि गूढ भागाकडे वळणार आहोत. तर यातली एक जी तिजोरी आहे ती आजपर्यंत उघडली गेलेली नाहीये. का? कारण इथे नाग चिन्ह असलेले दार आहे आणि ते मंत्र्यांनी सील केलेलं आहे असं मानलं जातं. जर हे दार चुकीच्या पद्धतीने उघडलं तर भयानक आपत्ती येऊ शकते. स्थानिक लोक आणि पुजारी आजही सांगतात की हे दार उघडणं म्हणजे देवाच्या इच्छेविरुद्ध जाणं. तर आजचा प्रश्न असा आहे की संपत्ती महत्वाची की श्रद्धा? कोट्यावधीचं धन असलं तरीही मंदिराने ते वापरलं नाही, कारण देवाचं धन ते देवाचं असतं हा इथला विश्वास आहे. आजही हे मंदिर आपल्या परंपरा, नियम आणि श्रद्धा जपत उभं आहे. तर मित्रांनो, पद्मनाभन स्वामी मंदिर हे फक्त श्रीमंत मंदिर नाही, ते विश्वास, शिस्त आणि श्रद्धेचं प्रतीक आहे. तुम्हाला काय वाटतं? ही तिजोरी उघडायला हवी की नाही? कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, आता तुम्ही चेंज केलं तर अशा प्रकारे खूप चांगलं दर्शन झालं. आणि तुम्ही जर केरळमध्ये येत असाल तर या मंदिराला नक्की भेट द्या. खूप सुंदर असं मंदिर आहे. आतमधली मूर्तीसुद्धा खूप आकर्षक आहे, सुंदर आहे श्री विष्णूंची. आणि असंच गूढ, ऐतिहासिक आणि ट्रॅव्हल व्लॉग कंटेंट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय श्री पद्मनाभन स्वामी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.